याआधी कधीही खाल्ली नसतील अशी भन्नाट चवीची मिरची आणि कणसाची भजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। तर नमस्कार मंडळी, चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका कणसाचे दाणे मी काढून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये मोठ्या ज्या मिरच्या असतात त्या घालून घेतल्या आहे, स्वच्छ धुवून घेतल्या आहे। कढईमध्ये तेल घालायचं आहे, त्यात थोडेसे तीळ घालायचे आहे, एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे। हे दाणे सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत। यात जाईल आता धणेपूड, जिरेपूड, थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं लाल तिखट। यामध्ये आता मीठ घालून घेऊया। याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। यात डेसिकेटेड कोकोनट घालूया, हे ऑप्शनल आहे। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता जाईल बेसन पीठ, 2 चमचे बेसन पीठ यामध्ये घालून मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची आहे। वाफ काढून झाली आहे, 1 मिनिटाची वाफ काढायची। त्यानंतर मिरचीचे पोट फोडून घ्यायचं, त्यातले सगळ्या बिया काढून घ्यायच्या। याला स्वच्छ असं करून घ्यायचं आहे। सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत, हे सुद्धा आता गार झालेलं आहे। आता हे जे कणसाच्या दाण्यांचं सारण आहे ते मिरचीमध्ये दाबून भरायचे, भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे। बिलकुल चिंता करू नका, ते तेलामध्ये फुटणार वगैरे नाही। आता मी त्याची ट्रिक दाखवते आहे तुम्हाला, ती पहा। इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ, त्यामध्ये मीठ, हळद घालून घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे मी थोडासा ओवा घेतलेला आहे, तो हातावरती चुरटून यात घालायचा आहे। अशा पद्धतीने मिरचीला हे सगळं बॅटर लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिरची तळल्या जाते आपली आणि ही तेलामध्ये सोडून द्यायची आहे। आणि हे बघा, मस्त अशी मिरची तळून तयार झालेली आहे। सगळ्या मिरच्या अशाच तळून घेतलेल्या आहेत। भन्नाट चवीच्या लागतात या मिरच्या, ही भजी खूप भारी लागतात। मस्ट ट्राय रेसिपी आहे। तर लाईक, शेअर, सबस्क्राईब।